तुम्ही माझा अपमान करताय, वारंवार अपमान करताय. असं कसं? मी आमदार आहे ना की नाही आहे की चपराशी आहे? मी दिवसा विधानसभा मतदारसंघाची मी आमदार. सक्षम लाडक्या बहिणीनंतर आणि सक्षम महिलांना वारंवार तुमच्या सरकारकडनं आमचा अपमान होतो. ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. आणि तसंही तुम्ही कोणता महिला मंत्री केला? तुमच्या पक्षाने महिला मंत्री केला नाही. ते तर अजितदादा आमच्याकडनं तुमच्याकडे गेले म्हणून एक महिला मंत्री असाच निघाला आहे की प्रत्येक विधानसभेला 3 जणांची समिती आणि त्याच्यामध्ये आमदाराला इन्क्लूड करायचं नाही असं नाही आहे. कुठे मग का मग माझं नाव नाही त्याच्यामध्ये? माझं नाव पाहिजे कलेक्टर साहेब त्याच्यामध्ये. नाही तर भ्रष्टाचार होईल ना. तुम्ही लोक जबाबदार आहात. तुम्ही आता लक्ष ठेवा. मला ठेवावंच लागेल दादा. काय करू? मला लक्ष ठेवावंच लागेल. नाही तर डीपीडीसी मध्ये आता विषय तुम्ही लक्ष ठेवायचा म्हटला तिथे बघा तुमचे सगळे आकडे 0-0 दिलेले आहेत. काही लक्षात येत नाही. तुमचा तो डीपीओ दादा अवेलेबल नसतो. ठीक आहे, आपण एक समजू शकतो की त्याच्या घरी अघटित घटना झाली. त्या घरी 2 महिन्यांचा आता आम्ही जिल्ह्यात बघूया. आम्ही आता ग्रामीणमध्ये मी शहरामध्ये तर आम्हाला तर तुम्ही दिलं पाहिजे ना. तुम्ही मग सक्षम लाडक्या बहिणीनंतर आणि सक्षम महिलांना वारंवार तुमच्या सरकारकडनं आमचा अपमान होतो. ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. आजही आणि कमिटी तुम्ही करा, पण मी आमदार म्हणून त्या ठिकाणी मी अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण आढावा घेणार आहे आणि तो आढावा तुम्हाला मला द्यावाच लागणार. असं नाही चालत. तेवढी पार्शालिटी करून चालणार नाही दादा. तुम्ही माझा अपमान करताय, वारंवार अपमान करताय. असं कसं? मी आमदार आहे ना की नाही आहे की चपराशी आहे? मी दिवसा विधानसभा मतदारसंघाची मी आमदार. मग काय असं करताय तुम्ही? माहिती नाही, मी तिथे राही नाही. माहिती फक्त माहितीचा अधिकार नाही, आमदारांचा अधिकार आहे. तो अधिकार तुम्ही माझ्याकडनं हिरावून घेऊ नाही शकत. आज अधिवेशन नाही आहे आणि 1च महिना राहिलेला आता इलेक्शनला, म्हणून 1 महिन्यामध्ये काय करायचं ते करा. पण ही अपमान करण्याची पद्धत. आणि तसंही तुम्ही कोणता महिला मंत्री केला? तुमच्या पक्षाने महिला मंत्री केला नाही. ते तर अजितदादा आमच्याकडनं तुमच्याकडे गेले म्हणून एक महिला मंत्री झाली. या खात्याचं मी प्रतिनिधित्व केलेलं आहे दादा. तुम्ही मला तिथं मेंबर बनून पण ठेवत नाही. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून नेहमीच दुजाभाव केला जात आहे. आमच्या मतदारसंघातही लोक राहतात, त्यामुळे त्यांच्या विकासासाठी निधी आवश्यक असताना तो दिला जात नाही. पहिल्यांदाच पालकमंत्र्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता निधी द्यायचे कबूल केले आहे. हा निधी तरी मिळावा अशी अपेक्षा आमदार यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. अमरावती जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील विकास निधीसाठी आम्ही कसा सातत्याने पाठपुरावा करतो याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. कागदपत्रे आणि फाईल यांचा ढीग जमा झाला आहे. मात्र पालकमंत्री आम्हाला नेहमी वाटाण्याच्या अक्षता लावतात. नेहमी आमच्याशी दुजाभाव केला जात आहे. आजही आम्ही आमचे मुद्दे मांडत असताना त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी बैठकीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी आम्हाला जनतेच्या विकासाशी मतलब असून त्या पलीकडे आम्हाला काहीही राजकारणात रस नाहीये. मात्र सातत्याने आम्हाला डावललं जात आहे, तरीही आम्ही जनतेसाठी निधी मागत राहू आणि भांडत राहू, असंही ॲडव्होकेट ठाकूर यावेळी म्हणाल्या. मी आमदार आहे की चपराशी आहे? तुम्ही वारंवार माझा अपमान करत आहे, अशा देखील ठाकूर म्हणाल्या. रेवसा गावामध्ये पूर संरक्षण भिंतीसाठी आम्ही सातत्याने निधी मागतोय, मात्र पालकमंत्र्यांकडून निधी दिला जात नाहीये. जर काही अनुसूचित घटना घडली तर त्याला पालकमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी ॲडव्होकेट ठाकूर यांनी दिलाय. आम्ही पालकमंत्री असताना जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 40 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देतो, मात्र आता फक्त 14 ते 15 कोटी रुपये मिळतात. वारंवार मागणी केल्यानंतर आता पहिल्यांदाच त्यांनी 38 कोटी रुपये देतो असं सांगितलं आहे. आता हे पैसे मिळाले तर निश्चितच जनतेसाठी कामे करता येईल. मात्र डीपीडीसी ही सातत्याने होणे गरजेचं आहे. आता कितीतरी महिन्यानंतर डीपीडीसी झाली आहे, असंही ठाकूर म्हणाल्या. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.